लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। आंदोलक आक्रमक झालेले आहेत। मुंबईच्या रस्त्यांवर मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे आता माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता आहे। मनोज जरांगे पाटील हे जर माध्यमांशी संवाद साधतील तर ते काय बोलतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो नागेश पाटील आष्टीकर हे सध्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्याशी ते काही संवाद साधतात। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते नागेश पाटील आष्टीकर मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत। तर इतर जी दोन दृश्य आहेत त्या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। आणि वाहतूक कोंडी कशामुळे निर्माण झाली तर मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत, ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। वाहनांना पुढे सरकायला मार्ग नाही अशी परिस्थिती सध्या CSMT परिसरात, आझाद मैदानाच्या परिसरात, मुंबई महानगरपालिकेच्या परिसरात निर्माण झालेली आहे। ही तीन दृश्य आताच्या क्षणाला आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। लाईव्ह दृश्य आहेत। एकीकडे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे कशामुळे तर आंदोलक आक्रमक झाल्यामुळे, आणि मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा लाईव्ह दृश्य आपण आझाद मैदानातून पाहतोय। मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी नागेश पाटील आष्टीकर हे आलेले आहेत। नागेश पाटील आष्टीकर हे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आहेत, हिंगोली लोकसभेचे ते खासदार आहेत। कालपासून अनेक आमदारांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली, त्यांना आपलं समर्थन जाहीर केलंय। काही खासदारांनी सुद्धा भेट घेतली आहे। खासदारांपैकी बीडचे खासदार बजरंग सोनवणे असतील, आता नागेश पाटील आष्टीकर यांनी सुद्धा भेट घेतलेली आहे। आमदारांविषयी बोलायचं झालं तर प्रकाश सोळंके आहेत, संदीप क्षीरसागर आहेत, विजयसिंह पंडित आहेत। या आमदारांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे, त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा थेटपणे जाहीर केलाय। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे आता राजकीय पाठिंबा, राजकीय समर्थन सुद्धा वाढतंय असं म्हणावं लागेल। मनोज जरांगे पाटील ज्यावेळी मुंबईत येत होते त्यावेळी सना मलिक यांनी त्यांचं स्वागत केलं होतं चेंबूरमध्ये ज्यावेळी मनोज जरांगे पाटील पोहोचले, त्यामुळे आमदार खासदार यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांना समर्थन दिलं जातंय। मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला जाहीरपणे समर्थन दिलं जातंय। त्यामुळे मनोज जरांगे पाटलांच्या मागे असलेलं राजकीय पाठबळ, आंदोलनाच्या पाठीमागे असलेलं राजकीय पाठबळ सुद्धा आता वाढत चाललंय। मनोज जरांगे पाटील हे माध्यमांशी संवाद साधतील का, आणि संवाद साधला तर मग बाहेर आक्रमक झालेल्या आंदोलकांना मनोज जरांगे पाटील नेमकं काय आवाहन करतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण काल मनोज जरांगे पाटील यांनी या सर्व आंदोलकांना आवाहन केलं होतं की प्रशासनाला सहकार्य करा, मुंबईकरांना त्रास होईल असं काही वागू नका। मात्र आताच्या क्षणाला हे सगळे आंदोलक आक्रमक झालेले आहेत। आक्रमक का झालेत तर त्यांना त्रास होतोय आझाद मैदानामध्ये निर्माण झालेल्या चिखलाच्या परिस्थितीचा। मराठा आरक्षणाचा आज दुसरा दिवस आहे आणि मुंबईत प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते कार्यकर्त्यांची। मी सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेर उभा आहे। आपण जर पाहिलं तर प्रचंड वाहनांच्या लांबच लांब रांगा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात, कारण या ठिकाणी सकाळपासून पुन्हा आंदोलनाला सुरुवात झाली। आपण जर या परिसरामध्ये जर पाहिलं तर संपूर्ण बसेस असतील, खाजगी गाड्या असतील, या संपूर्ण या ठिकाणी थांबलेल्या आहेत। पुढे जे महापालिकेचं कार्यालय आहे या परिसरामध्ये आंदोलन सुरू आहे, त्यामुळे या ठिकाणी ही वाहतूक थांबवलेली आहेत। या ठिकाणी आपण जर बघितलं तर पूर्ण ह्या ठिकाणी वाहनांच्या रांगा ह्या लागलेल्या आहेत। त्यामुळे या ठिकाणी आज गणेश उत्सव असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात मुंबईत दर्शनासाठी येत असतात, त्यांना सुद्धा याचा फटका बसलेला आहे। अनेक बसेस या ठिकाणी उभ्या आहेत। इथे वाहन चालक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। क्या कहेंगे, कितना घंटा हुआ आप यहाँ पे रुके, क्या दिक्कत आ रही है? मला 2 तास झाले इथे उभी राहून, 2 तास झाले, 2 तास। कुठे चाललेत? आता इथे स्टेशनवर चाललो होतो। स्टेशन परिसरामध्ये हे वाहन चालक चाललेले आहेत। प्रचंड वाहतूक कोंडी झाली, त्यामुळे वाहनधारक सुद्धा या ठिकाणी संतप्त झालेले आहेत। जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मागच्या बाजूला अनेक दुसरे टॅक्सी चालक आहेत, बऱ्याच वेळापासून या ठिकाणी वाट बघतात। काय सांगाल, किती वेळापासून या ठिकाणी थांबलेले आहेत? अरे यहाँ तो बहुत देर से खड़े हैं साहब। क्या दिक्कत आ रही है, क्या कहेंगे? अरे दिक्कत तो बहुत है, कम से कम यहाँ से निकल जाते तो जाते अपने अड्डे पे। प्रचंड गर्दी आहे, त्यामुळे आम्ही ज्या ठिकाणी निघू शकलो असतो असं वाहनधारक म्हणतात। अनेक यामुळे नागरिकांना जर आपण पाहिलं तर याचा आंदोलनाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा बसलेला आहे। आपण पाहिलं तर प्रचंड ह्या वाहनांच्या रांगा आपल्याला पाहायला मिळतात। जर या ठिकाणी वाहतूक पोलीस असतील, मुंबई पोलीस असतील, यांच्याकडून ह्या वाहतूक सोडवण्यासाठी कुठलं नियोजन होत नाही आहे, त्यामुळे याचा फटका या संपूर्ण वाहनधारकांना बसलेला आहे। कॅमेरामॅन रोहनसह विपुल पाटील, पुढारी न्यूज, मुंबई।